चटणी तयार करायची आहे। काश्मीरी मिरची घेतली, त्याला 2-3 तास भिजत घातली पाण्यात आणि खोबरं घेतलं 1 वाटी आणि लसूण खोबरं आता शेकून घ्यायचं पॅनमध्ये। लसूणही शेकून घ्यायचे। 10-12 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आणि 1 चमचा जिरं घेतलं, तेही शेकून घ्यायचं। हे शेकल्यानंतर व्यवस्थित शेकून घ्यायचं, जळू द्यायचं नाही। 2 मोठी वेलची घेतली आणि 7-8 लवंग घेतल्या। आता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आणि त्याचं पेस्ट करायचं। आता आपली पेस्ट तयार झालेली आहे। वाटीत काढून घ्यायचं ते बाउलमध्ये आणि आता पॅनमध्ये तेल घ्यायचं। आता त्यामध्ये हे पेस्ट घालायची आणि वाटलेला मसाला घातल्यानंतर आता छान फिरवायचं। तेल थोडं जास्तच घालायचं कारण आपली चटणी पुष्कळ खूप दिवस टिकून राहते। आणि मीठ घालायचं। मीठ नंतर त्यामध्ये ब्लॅक पेपर घालायचा आणि विनेगर घालायचं। 2 चमचे विनेगर घालायचं। ब्लॅक पेपर 1 चमचा घालायचा मोठा आणि स्वादानुसार मीठ घालायचं आणि चटणीला छान होऊ द्यायचं। एका कंटेनरमध्ये भरून ठेवायचं। फ्रीजमध्ये ठेवलं तर खूप दिवस असं टिकून राहते। तुम्ही ते महिनाभरही टिकवून ठेवू शकता। भाजीमध्ये वापरू शकता, चपातीसोबत खाऊ शकता, ब्रेडला लावू शकता, सँडविचमध्ये टाकू शकता। हे चटणीला सगळ्या याच्यामध्ये टेस्ट खूप छान येते। तुम्ही चिकनलाही वापरू शकता, नॉनव्हेज करता आणि व्हेजिटेरियनच्या भाज्यांना सुद्धाही वापरू शकता। खूप छान टेस्ट आहे याची आणि हे खूप दिवस टिकतं आणि आपला वेळही वाचतो। काढली की टाकायचं पेस्ट सारखं आणि हे घट्ट होऊ द्यायचं। आता तेल वर सुटलेलं आहे, आता हे घट्ट झालेलं आहे। छान आपली चटणी ही तयार झालेली आहे। व्यवस्थित चटणी किती गाढी आणि छान झाली, कंटेनरमध्ये भरून ठेवायची। आता आपण लाल मिरची आणि हिरव्या मिरचीची चटणी करू। लसूण, मीठ, विनेगर आणि साखर। आता आपण हे मिक्सीला मिरची हिरवी आणि लाल मिरची काढून टाकायची। लाल मिरची ही मी थोडी पाण्यात ठेवलेली होती, बेडगी मिरची आहे आणि 10-12 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आणि ते आता मिक्सरला लावून छान मी जाडसर वाटून घेतलंय। थोडं तेल टाकून तापवायचं आणि त्याला छान सॉटे करून घ्यायचं। हे तुम्ही ठेच्यासारखंही खाऊ शकता। मीठ घालायचं आणि साखर घालायची आणि विनेगरही घालायचं। विनेगरने कसं हे खूप दिवस टिकतं कारण यामध्ये आपण तेल कमी घातलंय म्हणून। आणि व्यवस्थित होऊ द्यायचं पातेल्यामध्ये। आता आपलं झाली आहे चटणी। विनेगर बाहेर थोडं अजून जास्त मी घातलंय आणि आता आपली चटणी, दोन्हीही चटण्या तयार झालेल्या आहे आणि ही 10-12 दिवस छान टिकू शकते ही चटणी। दोन्ही चटण्या छान तुम्ही वापरू शकतात भाज्यांसाठी सुद्धा। तुम्ही करून बघा।